नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण आपापल्या घरामध्ये सुरक्षित असाल, कोरोनाशी यशस्वीपणे लढा देत असाल आणि देत राहाल अशी आशा करूया आणि आपल्या पुढच्या सेशनला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, बाह्य कोनाचे प्रमेय आणि सराव संच 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1 बघितलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे एकरूप त्रिकोण. त्रिकोण एकरूप केव्हा होतात हे आपल्याला आता बघायचं आहे. बघा, ज्या वेळेस आपण दोन रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणतो, त्यावेळेस ते दोन रेषाखंड एकमेकांवर ठेवल्यास ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. एकरूप असणे याचा अर्थ आहे की दोन रेषाखंड असो किंवा कोणतीही आकृती असो, ती एकमेकांशी तंतोतंत जुळणे. समजा दोन कोण असतील, एक कोण उचलून दुसऱ्या कोणावर ठेवला आणि तो जर त्या कोणाला तंतोतंत जुळला तर याचा अर्थ ते दोन कोण एकरूप आहेत. अशाच प्रकारे दोन त्रिकोणांमध्ये जर एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावर ठेवल्यानंतर ते एकमेकांना तंतोतंत जुळत असतील तर त्या त्रिकोणांना आपण एकरूप त्रिकोण असं म्हणतो. रेषाखंड एकरूप असणे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण फक्त रेषाखंडाच्या लांबीचाच विचार करतो. जेव्हा आपण कोण एकरूप आहे असं म्हणतो तेव्हा आपण फक्त कोणांच्या मापांचाच विचार करतो. पण ज्या वेळेस त्रिकोण एकरूप असतात असं आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला त्रिकोणाच्या 6 घटकांचा विचार करावा लागतो. हे 6 घटक कोणते? तर त्रिकोणाचे घटक आहेत बाजू आणि कोन. एका त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि 3 कोन असतात. हे झाले एकूण 6 घटक. म्हणजे एका त्रिकोणाचे हे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू आणि कोन या 6 घटकांशी जर तंतोतंत जुळत असतील, म्हणजेच एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील, एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोनांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे रेषाखंडांची जर एकरूपता आपल्याला बघायची असेल तर फक्त आपण लांबी या एकाच घटकाचा विचार करतो. कोणांची एकरूपता जर बघायची असेल तर आपल्याला फक्त कोणांचं माप याचाच विचार करावा लागतो. पण त्रिकोणांची एकरूपता जर बघायची असेल तर आपल्याला 3 बाजू आणि 3 कोन अशा 6 घटकांचा विचार करावा लागतो. असे 6 घटक एकरूप असणं आवश्यक असतं. मग आता पहा, हे 2 त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. हे त्रिकोण जर समजा त्रिकोण PQR आपण उचलला आणि त्रिकोण ABC वर ठेवला आणि हे दोन्ही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळले तर त्या 2 त्रिकोणांना आपण एकरूप त्रिकोण आहे असं म्हणू. पण आता हे 2 त्रिकोण ज्यावेळेस आपण एकमेकांना जुळवतो, समजा P हा बिंदू A या बिंदूला जुळवला, Q हा बिंदू B या बिंदूला जुळवला, हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे, आणि त्रिकोण PQR चा R शिरोबिंदू त्रिकोण ABC च्या C शिरोबिंदूवर जुळवला. ही जी आपण संगती लावलेली आहे, ह्या संगतीला आपण काय म्हणतो?
शिरोबिंदूची एकास एक संगती असं म्हणतो. म्हणजे पीची जोडी ए बरोबर लावली, क्यूची जोडी बी बरोबर लावली आणि आरची जोडी सी बरोबर लावली. याला आपण म्हणतो शिरोबिंदूंची एकास एक संगती. ही संगती कोणत्याही प्रकारची असू शकते. असं काही नाही की ए आणि पीची संगती असेल, पी आणि बीची संगती असू शकते, क्यू आणि एची संगती असू शकते, सी आणि आरची संगती असू शकते. अशा 6 प्रकारच्या संगती आहेत, त्या आपण पुढे बघणारच आहोत. पण त्रिकोण जुळताना हे कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट संगतीलाच एकमेकांना तंतोतंत जुळतात. आता हे 2 त्रिकोण जर तुम्ही पी हा बिंदू ए बिंदूवर ठेवला, क्यू हा बिंदू बी बिंदूवर ठेवला आणि आर हा बिंदू सी बिंदूवर ठेवला आणि हे त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळवण्याचा प्रयत्न केला तर ते जुळतील, म्हणजे त्यांना एकरूप म्हणता येईल. पण तुम्ही जर पी हा बिंदू बी या बिंदूशी जुळवला, क्यू हा बिंदू सी या बिंदूशी जुळवला आणि आर हा बिंदू ए या बिंदूशी जुळवला, हे 2 त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळतील का? नाही जुळणार. मग त्यांना त्रिकोणांना एकरूप म्हणायचं नाही का? असं नाही आहे. ते 2 त्रिकोण एकरूप आहे, पण त्या शिरोबिंदूंच्या एखाद्या विशिष्ट संगतीलाच ते एकरूप आहेत. म्हणजे त्रिकोणांची एकरूपता तपासताना शिरोबिंदूमधील संगतीसुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग ए बी सी आणि पी क्यू आर अशी जर संगती आपण लावली तर मात्र ते 2 त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळतील. आणि ज्यावेळेस आपण पी हा एशी जुळवतो, क्यू हा बीशी जुळवतो आणि आर हा सी बिंदूशी जुळवतो, त्यावेळेस बाजू पी क्यू ही बाजू ए बी सीशी जुळते, बाजू क्यू आर ही बाजू बी सीला तंतोतंत जुळते आणि बाजू पी आर ही बाजू ए सीला तंतोतंत जुळते. मग आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू ए बीवर एक खूण केलेली आहे आणि बाजू पी क्यूवर एक खूण केलेली. बघा तुम्ही प्रत्येक बाजूवर सारख्या खुणा आहेत. बाजू ए बी आणि बाजू पी क्यूवर सारख्या खुणा आहेत, बाजू बी सी आणि बाजू क्यू आरवर सारख्या खुणा आहेत, बाजू ए सी आणि बाजू पी आरवर सारख्या खुणा आहेत. कोण ए आणि कोण पीला सारखी खूण आहे, कोण बी आणि कोण क्यूला सारखी खूण आहे, कोण सी आणि कोण आरला सारखीच खूण आहे. ह्या सारख्या खुणांचा अर्थ काय होतो की ते घटक एकरूप आहेत. म्हणजे बाजू ए बी आणि बाजू पी क्यू एकरूप आहे, बाजू बी सी आणि बाजू क्यू आर एकरूप आहे, बाजू ए सी आणि बाजू पी आर एकरूप आहे. त्यांच्यावर सारख्या खुणा असल्यामुळं ते आपल्याला एकरूप आहे असं समजतं. कोण ए आणि पीवर सारखीच खूण आहे म्हणजे कोण ए आणि कोण पी एकरूप आहे, कोण बी आणि कोण क्यूची खूण सारखी आहे म्हणजे कोण बी आणि कोण क्यू एकरूप आहे, कोण सी आणि कोण आरची खूण सारखी. याचा अर्थ हे 2 कोण एकरूप आहे. म्हणजे बघा एका त्रिकोणाचे हे 6 घटक, 3 बाजू आणि 3 कोण, हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी म्हणजे हे 3 बाजू आणि 3 कोणांशी ज्यावेळेस एकरूप असतील त्यावेळेस हे 2 त्रिकोण त्या विशिष्ट संगतीला एकरूप होतात. आणि म्हणून त्रिकोण एकरूपतेची व्याख्या आपल्याला काय सांगता येते की दिलेल्या एकास एक संगतीला, दिलेल्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकास एक संगतीला एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोण, एका त्रिकोणाच्या 3 बाजू म्हणजे बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू बी सी आणि बाजू ए सी आणि 3 बाजू आणि 3 कोण म्हणजे बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी आणि कोण कोण ए, कोण बी आणि कोण सी हे दुसऱ्या त्रिकोणाच्या अनुक्रमे 3 संगत बाजू आणि संगत कोणांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. ही व्याख्या आपल्याला इथं बघायला मिळते. अशी व्याख्या आपल्याला देता येते. Given 1-to-1 correspondence of vertices of 2 triangles, if 3 sides and angles of a triangle are respectively congruent with corresponding sides and angles of other triangle, then those 2 triangles are congruent. मग ज्या वेळेस हे 2 त्रिकोण एकरूप असतात त्यावेळेस
त्यांच्या संगत बाजू एकरूप होतात. म्हणजे या ठिकाणी बघा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर यांच्यामध्ये ए बी सी आणि हे मध्ये बाणाचं चिन्ह दिलेलं आहे, याला संगत म्हणतात, संगतीचं चिन्ह आहे. त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये ए बी सी संगत पी क्यू आर, याचा अर्थ काय झाला, ए ची जोडी पी बरोबर, बी ची जोडी क्यू बरोबर आणि सी ची जोडी आर बरोबर असेल. आणि जर ए बी ही बाजू पी क्यू शी एकरूप असेल, आता याच्यावरून लक्षात घ्या, ए बी सी संगत पी क्यू आर, ए बी सी करस्पॉन्डन्स टू पी क्यू आर. ए बी सी संगत पी क्यू आर असं जेव्हा दिलेलं असतं त्यावेळेस ए ची संगती पी बरोबर असते, बी ची संगती क्यू बरोबर असते आणि सी ची संगती आर बरोबर असते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे बाजू ए बी, पहिले दोन अक्षर, ही बाजू पी क्यू या बाजूशी संगत असते. बाजू ए बी आणि बाजू पी क्यू संगत होईल, पहिलेच दोन अक्षर आहे. दुसरे दोन अक्षर कोणते, बाजू बी सी आणि बाजू क्यू आर, ही दोन बाजू संगत बाजू असतील. आणि पहिलं व तिसरं अक्षर म्हणजे बाजू ए सी व बाजू पी आर, ह्या दोन बाजू संगत असतील. मग कोण ए आणि कोण पी संगत असेल, कोण बी आणि कोण क्यू संगत असेल, कोण सी आणि कोण आर संगत असेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग ही जर संगती असेल आणि त्या त्रिकोणांमध्ये बाजू ए बी ही बाजू पी क्यू शी एकरूप असेल, बाजू बी सी ही बाजू क्यू आर शी एकरूप असेल आणि बाजू ए सी ही बाजू पी आर शी एकरूप असेल, त्याचप्रमाणे कोण ए हा कोण पी शी एकरूप असेल, कोण बी हा कोण क्यू शी एकरूप असेल आणि कोण सी हा कोण आर शी एकरूप असेल, तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आता एकरूप म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. याच्या उलट जर आपण बघितलं, दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतात, हे एक आपल्याला सांगता येतं. म्हणजे दोन त्रिकोणांच्या संगत बाजू आणि संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. याच्या उलट काय होईल, जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू आणि संगत कोण एकरूप असतात. म्हणजे इथं या चिन्ह दिलेली नसते आपल्याला आणि असं दिलेलं असतं, फक्त एवढं दिलेलं आहे, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. आणि ज्या वेळेस त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर असं आपल्याला दिलेलं असतं, आकृती आपल्या समोर नाही असं समजा, मग त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर याचा अर्थ ए ची संगती पी बरोबर आहे, बी ची संगती क्यू बरोबर आहे, सी ची संगती आर बरोबर आहे. एकरूपता ही या संगतीनुसारच दाखवली जाते. जर समजा ए बी सी संगत क्यू पी आर असं असतं तर त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण क्यू पी आर असं म्हणावं लागलं असतं. मग आता पहा, जर संगती त्यांची अशा प्रकारची, ए ची पी बरोबर, बी ची क्यू बरोबर आणि सी ची आर बरोबर, याचा अर्थ बाजू ए बी आणि बाजू पी क्यू संगत बाजू होतील, बाजू बी सी आणि बाजू क्यू आर संगत बाजू होतील, बाजू ए सी आणि बाजू पी आर ह्या संगत बाजू होतील. कोण ए आणि कोण पी संगत कोण होईल, कोण बी आणि कोण क्यू संगत कोण होईल, कोण सी आणि कोण आर संगत कोण होईल. मग आता या ठिकाणी हे दोन त्रिकोण एकरूप दिलेले असतील तर याचा अर्थ बाजू ए बी आणि बाजू पी क्यू एकरूप आहे, बाजू बी सी आणि बाजू क्यू आर एकरूप आहे, बाजू ए सी आणि बाजू पी आर एकरूप आहे. उदाहरणार्थ समजा असं आहे, आपल्याला या ठिकाणी असं दिलेलं आहे की त्रिकोण डी ई एफ एकरूप त्रिकोण एल एम एन अशा पद्धतीनं दिलेले आहे. असं दिलेलं आहे आपल्याला की त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण एल एम एन. मग याचा अर्थ काय झाला, डी ची संगती एल बरोबर होईल, ई ची संगती एम बरोबर होईल आणि एफ ची संगती एन बरोबर होईल. बाजू डी ची संगत बाजू कोणती येईल, बाजू एल एम येईल. बाजू ई एफ ची संगत बाजू कोणती येईल, बाजू एम एन येईल.
आणि बाजू डी एफची संगत बाजू एल एन येईल. कोण डीचा संगत कोण एल येईल, कोण ईचा संगत कोण एम येईल आणि एफचा संगत कोण एन येईल. म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहे. त्रिकोण डी एफ आणि त्रिकोण एल एम एन हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहे. आपल्याकडे यांची आकृती नाही आहे. मग कोणत्या बाजू एकरूप असतील आणि कोणते कोण एकरूप असतील, तर बाजू डी ए आणि बाजू एल एम ही एकरूप असेल कारण त्या संगत बाजू होतात. बाजू ई एफ आणि बाजू एम एन एकरूप असेल कारण त्या संगत बाजू होतात. आणि बाजू डी एफ व बाजू एल एन ही बाजू एकरूप असेल कारण त्या संगत बाजू होतात. त्याचप्रमाणे संगत कोण एकरूप असतील म्हणजे कोण डी आणि कोण एल एकरूप होईल, कोण ई आणि कोण एम एकरूप होईल, कोण एफ आणि कोण एन एकरूप होईल. अशा पद्धतीनं दोन त्रिकोणांचे 6 संगत घटक एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. या उलट जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत घटक एकरूप असतात. आणि मग आता आपल्याला पुढे जायचं आहे. दोन त्रिकोण एकरूप आहेत, त्यांच्या संगत बाजू आणि संगत कोण एकरूप होतील. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला एकरूपतेच्या कसोट्या बघायच्या आहेत. त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या, टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल. ह्या एकरूपतेच्या कसोट्या याचा अर्थ काय होतो? कसोटी म्हणजे काय? कसोटी याचा अर्थ होतो अट. कसोटी याचा अर्थ होतो परीक्षा घेणे. मग कसोटी म्हणजे नेमकं काय? त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 संगत घटकांशी एकरूप असले तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात, हे आपल्याला माहिती. पण काही विशिष्ट असे 3 घटक असतात की ते जर एकरूप असतील तर उरलेले बाकीचे 3 घटक आपोआप एकरूप होतात. समजा 2 त्रिकोण आहे, त्यांच्या 2 बाजू एका त्रिकोणाच्या 2 बाजू आहे आणि त्या बाजूने तयार केलेला कोण ही दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी तयार केलेल्या कोणाशी एकरूप आहे. म्हणजे राहिलेले घटक कोणते होतील? मग एक बाजू एकरूप होईल, एक बाजू असते ती एकरूप होईल. 2 कोण असतात ते 2 संगत कोण एकरूप होतील. म्हणजे जे 3 घटक राहतात ते 3 घटक आपोआप एकरूप होतात. मग कमीत कमी घटक एकरूप दाखवून ते त्रिकोण एकरूप दाखवणे म्हणजेच त्या कमीत कमी घटकांचा जो काही समूह तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? एकरूपतेची कसोटी असं म्हणतो. त्रिकोण एकरूपतेची कसोटी असं म्हणतो. मग आता आपल्याला बघायची पहिली कसोटी. समजा ही एक आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली. त्रिकोण ए बी सी आहे आणि त्रिकोण पी क्यू आर आहे. आता त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या घटकांवर सारख्या खुणा असतात ते घटक एकरूप असतात. यानुसार या ठिकाणी कोण बी आणि कोण क्यू यांचं सारखीच खुणे पाहिजे एक टिंब आहे. म्हणजे कोण बी आणि कोण क्यू काय झाले? एकरूप झाले. बाजू बी सीवर 2 रेषा ओढलेल्या आहे, बाजू क्यू आरवर सुद्धा 2 रेषा ओढलेल्या आहे. याचा अर्थ बाजू बी सी आणि बाजू क्यू आर कसे? एकरूप आहे. आणि कोण सीची खूण आणि कोण आरची खूण सारखीच आहे. याचा अर्थ कोण सी आणि कोण आर कसा आहे? एकरूप आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये हे 2 कोण ए बी सी त्रिकोणाचा कोण बी आणि कोण सी हा त्रिकोण पी क्यू आरचा कोण क्यू आणि कोण आर सी एकरूप आहे. आणि त्या कोणांची मधली बाजू, त्या कोणांच्या मध्ये जी बाजू आहे सामायिक बाजू म्हणू आपण त्याला, त्या दोन्ही कोणांची सामायिक बाजू आणि पी क्यू आरच्या त्या 2 कोणांची सामायिक बाजूसुद्धा एकरूप आहे. मग राहिलेले 3 घटक कोणते राहिले? आता बघा, बाजू ए बी आणि बाजू पी क्यू ही एक राहिली, बाजू ए सी आणि बाजू पी आर ही एक राहिलेली आणि कोण ए व कोण पी हा एक राहिलेला आहे. म्हणजे हे 3 घटक, जर हे 3 घटक तुम्ही एकरूप आहे असं दाखवलं, 2 कोण आणि त्या 2 कोणांच्या मधली बाजू, 2 कोण आणि त्या 2 कोणांची सामायिक भुजा एका त्रिकोणाचे, हे दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोण आणि त्यांची सामायिक भुजा यांच्याशी एकरूप जर असेल तर हे राहिलेले 3 घटक आपोआप एकरूप होतात. म्हणजे बाजू ए बी आणि बाजू पी क्यू हे आपोआप एकरूप होईल, बाजू ए सी आणि बाजू पी आर आपोआप एकरूप होईल, कोण ए आणि कोण पी हे आपोआप एकरूप होईल. ते एकरूप आहेत हे सांगण्याची किंवा दाखवण्याची गरज नसते. म्हणजे त्रिकोण ए बी सीचे 6च्या 6 संगत घटक त्रिकोण पी क्यू आरच्या 6च्या 6 संगत घटकांशी एकरूप होतात.
आणि ते दोन त्रिकोण एकरूप होतात. मग ही जी कसोटी आहे, जे आता सांगितलं तुम्हाला तेच इथं लिहिलेलं आहे, हे वहीत लिहून काढायचं आहे. मग ही जी कसोटी आहे, ह्या कसोटीला काय म्हणतात? कोण बाजू कोण. वाचताना कसं वाचायचं बघा, एक तर डावीकडून उजवीकडे वाचा किंवा उजवीकडून डावीकडे वाचा. कोण बाजू कोण म्हणजेच कोणचा को, बाजूचा बा आणि कोणचा को, को बा को अशी कसोटी तयार होते. ह्या कसोटीला काय म्हणायचं आहे मग? कोबाको कसोटी असं म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये ASA टेस्ट असं म्हणायचं आहे. ASA म्हणजे अँगल, एस म्हणजे साईड आणि ए म्हणजे अँगल. ASA टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी असं या ठिकाणी आपल्याला त्रिकोण एकरूपतेची कोबाको कसोटी ओळखता येते. समजा बाजू AB, बाजू BC आणि QR ऐवजी बाजू AB आणि PQ एकरूप दाखवली असते आणि कोण C व R ऐवजी कोण P व कोण A एकरूप दाखवलं असतं, तरीसुद्धा को बा को या कसोटीनुसार ते एकरूप झाले असते. ही झाली पहिली कसोटी, कोबाको कसोटी, ASA टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. दुसरी कसोटी बघायची आता आपल्याला. आता दुसऱ्या कसोटीमध्ये ही एक आकृती आहे. या आकृतीमध्ये जर बघितलं तर इथे मी काही त्रिकोणांची नावं बदलवली नाही. त्रिकोण ABC आहे, त्रिकोण PQR आहे. त्यांची संगतीसुद्धा ABC संगत PQR अशीच आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बाजू AB ही बाजू PQशी एकरूप आहे, कोण B हा कोण QC एकरूप आहे आणि बाजू BC ही बाजू QRC एकरूप आहे. म्हणजे आता एकाच त्रिकोणाकडे लक्ष द्या. एका त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर बाजू AB आणि बाजू BC यांच्यामधला कोन, यांनी तयार केलेला कोन, ह्या दोन बाजूंनी तयार होणारा कोन, हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू, दोन संगत बाजू आणि त्या बाजूंनी तयार केलेला कोन यांच्याशी एकरूप आहे. म्हणजे ही कोणती कसोटी व्हायला पाहिजे आता? बा को बा कसोटी. डावीकडून उजवीकडे जा किंवा उजवीकडून डावीकडे, फक्त असं मधून पळू नका. नाव कसोट्या वाचताना असं जा किंवा असं जा, असं नका जाऊ. म्हणजे बा को बा कसोटी ही आहे. बा को बा कसोटी म्हणजे त्रिकोण ABCची बाजू AB ही त्रिकोण PQRच्या बाजू PQशी एकरूप होईल. त्रिकोण ABCची बाजू BC आणि त्रिकोण PQRच्या QR या बाजूशी एकरूप होईल. आणि ह्या त्रिकोण ABCच्या ह्या दोन बाजूंनी म्हणजे बाजू AB आणि BCने केलेला कोन B हा त्रिकोण PQRच्या बाजू PQ आणि बाजू QRने तयार केलेला कोन Qशी एकरूप आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. संगती तीच आहे, ABC संगत PQR संगती काही मी बदलवली नाही आणि म्हणून या कसोटीला काय म्हणलं जातं? एकरूपतेची बाकोबा कसोटी असं म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी असं म्हणलं जातं. म्हणजे 4 टेस्ट आहेत एकूण. पहिले आहे कोबाको ASA टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी, दुसरे आहे बाकोबा कसोटी म्हणजे SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आता तिसरी टेस्ट कोणती असेल येईल ओळखू? बाकोबा कसोटी ओळखू येईल कुठेही असेल, कसे असू द्या, दोन कोण आणि त्यांच्यामधली बाजू हा विचार करा. दोन बाजू आणि त्यांच्यामधला कोन, एवढं एक लक्षात आलं की ती झाली बाकोबा कसोटी. दोन कोन आणि त्यांच्या मधली बाजू जर असेल तर कोबाको कसोटी. आणि आता तिसरी कसोटी आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिसते, ही अतिशय सोपी कसोटी. कोणती कसोटी दिसते? ही खुणांवरून सांगा आता ही कोणती कसोटी, ओळखावर कोणती कसोटी असेल ही? बघा, त्रिकोण ABCची बाजू AB ही त्रिकोण PQRच्या बाजू PQशी एकरूप आहे, खूण सारखी म्हणून. बाजू BC ही QRशी एकरूप आहे, त्या दोन्ही बाजूंवर खुणा सारख्या आहेत. आणि बाजू AC ही बाजू PRशी एकरूप आहे, त्या खुणा सारख्या आहे. म्हणजे कोणती कसोटी असेल ही? बाजू 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 कसोटी असेल. म्हणजे एका त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात. म्हणजे इथं सुद्धा 3 बाजू एकरूप असल्या तर 3 कोण आपोआप एकरूप होतात. हे 3 कोण एकरूप दाखवण्याची गरज
नाही आहे, म्हणून ही कसोटी झाली बा कसोटी. म्हणून या कसोटीला काय म्हणलं जातं? बा एकरूपतेची बा कसोटी असं म्हणतात. दिस टेस्ट इज कॉल्ड यस यस यस. यस म्हणजे साईड साईड साईड. बा म्हणजे बाजू बाजू बाजू. टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. यस 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 टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. या अगोदरची 2 नंबरची जी कसोटी बघितली आपण, 2 बाजू आणि त्या बाजूंनी तयार केलेला कोन, हे एकरूप दाखवले. मग राहिलेले घटक कोणते होते? एक बाजू, एका त्रिकोणाची एक बाजू, दुसऱ्या त्रिकोणाची एक बाजू. एका त्रिकोणाचे 2 कोन आणि दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोन हे आपोआप एकरूप होतात. ते दाखवण्याची गरज नसते. आपल्याला कधी कधी विचारलं जातं की ही अशी आकृती दिली जाईल, समजा ही आकृती आपल्यासमोर, आणि अशी आकृती दिल्यानंतर सारख्या खुणा दिल्या जातील आणि आपल्याला विचारलं जाईल की हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत. असं विचारतील, एकरूप आहेत का? असेल तर कोणत्या कसोटीने? मग हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहे? बाजूंवरच खुणा आहे तिन्ही, म्हणजे बा कसोटीने एकरूप आहे. आणि पुढे आपल्याला असं विचारतील की यांचे राहिलेले एकरूप घटक लिहा. मग राहिलेले एकरूप घटक कोणते? कोण ए हा कोण पी सी एकरूप हा राहिलेला आहे. कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर. हे 3 घटक लिहून टाकायचे. या कसोटीला म्हणतात बा कसोटी. आणि चौथी कसोटी आहे, चौथी कसोटी आहे काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात. ही मात्र फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणाचीच कसोटी आहे. म्हणून इथं जे त्रिकोण दाखवलेले आहेत हे काटकोन त्रिकोण आहेत. इथं काटकोनाची खूणसुद्धा तुम्हाला बरोबर दिसते. ही कसोटी फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणासाठीच असते. काटकोन त्रिकोणाचं जर तुम्ही 2 काटकोन त्रिकोण असतील आणि दोन्ही काटकोन त्रिकोणांमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक कोण तर एकरूप असतोच. आणि तो किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. कारण काटकोन त्रिकोण म्हणजेच त्याचा, ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा आहे त्याला आपण काटकोन त्रिकोण असं म्हणतो. याचाच अर्थ जर त्रिकोणाचा एक कोण काटकोन असेल तर तो काटकोन त्रिकोण होईल. मग आता ह्या दोन्ही त्रिकोणांचा एक एक कोण काटकोन आहे, म्हणजे हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. आणि ज्यावेळेस हे काटकोन त्रिकोण असतात त्यावेळेस फक्त 2च घटक एकरूप दाखवणं गरजेचं असतं. त्यातला पहिला महत्त्वाचा घटक आहे कोणती बाजू? ही ए सी आणि पी क्यूला कोणती बाजू म्हणतात काटकोन त्रिकोणाची? ही काटकोनासमोरील बाजू आहे आणि काटकोनासमोरील बाजूला म्हणतात कर्ण. म्हणजे ए सी आणि पी आर हे ह्या दोन्ही काटकोन त्रिकोणांची कर्ण झाली. म्हणजे पहिली महत्त्वाची बाजू कर्ण एकरूप आणि दुसरी काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी कोणत्याही एक जोडी एकरूप दाखवा. मग इथं आपण काय केलेलं आहे? ए बी ही बाजू पी क्यू शी एकरूप दाखवलेली, म्हणजे बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू दाखवलेली. बाजू ए बी आणि पी क्यू ऐवजी जर आपण बाजू बी सी आणि क्यू आर एकरूप दाखवली असती तरी ते 2 काटकोन त्रिकोण एकरूप झाले असते. म्हणजेच ए बी आणि पी क्यू ऐवजी बी सी आणि क्यू आर जरी एकरूप दाखवली असती तरी हा कर्ण आणि ही बाजू एकरूप, हा कर्ण आणि ही बाजू एकरूप. म्हणजे लक्षात घ्या, 2 काटकोन त्रिकोण असेल आणि त्यांचे जर कर्ण एकरूप असतील आणि काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी कोणतीही एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी कोणत्याही एका बाजूशी एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. हां, आता जर तुम्ही म्हणले समजा हा त्रिकोण ए बी सी, याची बाजू ए बी आणि बाजू पी क्यू एकरूप आहे, बाजू बी सी आणि बाजू क्यू आर एकरूप आहे, झाल्या 2 बाजू एकरूप, काटकोन त्रिकोण आहे. मग एकरूप होणार नाही का? एकरूप होईल. कसा होईल? पण त्याला ती जी कसोटी असेल ती कसोटी नुसती काटकोन त्रिकोणाची नाही आहे, ती आपण बघितलेली 2 नंबरला. कोणती कसोटी होईल? ती बा कसोटी होईल. ते दोन्ही त्रिकोण एकरूप होतील पण ती बा कसोटी होईल. पण काटकोन त्रिकोणामध्ये जर दोन्ही काटकोन त्रिकोणाचे कर्ण एकरूप असतील आणि काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी एक बाजू एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण एकरूप होतात. आणि हेच या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये बी आणि क्यू हे दोन्ही काटकोन आहे, राईट अँगल्स आहे. हायपोटेनस म्हणजे कर्ण ए सी आणि कर्ण पी आर एकरूप आहे. बाजू ए बी आणि बाजू पी क्यू एकरूप आहे, म्हणून ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत.
मग ही जी कसोटी आहे ह्या कसोटीला म्हणतात कर्णभुजा कसोटी. या कसोटीला काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी असं म्हणतात. दिस टेस्ट इज कॉल्ड हायपोटेनस साईड टेस्ट ऑफ राईट अँगल. म्हणजे अशा 4 प्रकारच्या कसोटी आहे. पहिली कसोटी कोबाको कसोटी, कोण बाजू कोण कसोटी, ASA टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. दुसरी कसोटी आपण बघितली बाकोबा कसोटी, एकरूपतेची बाकोबा कसोटी, म्हणजेच बाजू कोण बाजू, म्हणजेच SAS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. तिसरी कसोटी आपण बघितली बाबाबा कसोटी, म्हणजेच बाजू कसोटी, म्हणजे साईड टेस्ट, SSS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आणि चौथी कसोटी आपण बघितली कर्णभुजा कसोटी, हायपोटेनस साईड टेस्ट ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता हे हायपोटेनस साईड टेस्ट ही तुम्हाला 10वीला सिद्ध करायला सुद्धा आहे. कर्णभुजा कसोटी जी आहे ती तुम्हाला 10वीला सिद्ध करायला पण आहे. म्हणजे याचं प्रमेय, जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू ही दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजूशी एकरूप असेल तर ते 2 काटकोन त्रिकोण एकरूप असतात. हे प्रमेय आपल्याला 10वीला सिद्ध करायला आहे. तर ही कर्णभुजा कसोटी, तिलाच कर्णभुजा कसोटी असं म्हणलं जातं. तर आता तुम्ही काय करायचं आहे, ही जी सगळी माहिती मी या ठिकाणी सांगितलेली या व्हिडिओमध्ये ती सर्व लिहायची आहे आणि वहीत लिहून काढा. नंतर मग आपण पुढच्या भागामध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 हा सोपा आहे, काही फारसा अवघड नाही आहे. फक्त कसोट्या त्यामध्ये विचारलेल्या आहेत आणि तुम्हाला जो मग आत्ता मी प्रश्न सांगितला की दिलेले त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील आणि उरलेले एकरूप घटक लिहा, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते ह्या 3.2 मध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते आपण बघणार आहोत. तोपर्यंत हे चांगलं वाचायचं आहे, चांगला अभ्यास करायचा आहे, घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. बाय.